नमस्कार मित्रांनो, टॉप न्यूज मराठी बातम्या। 2 मे रोजी रद्द झालेली पोलीस भरती परीक्षा 24 मेला होणार आहे। विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी। पुढील वर्षी मे महिन्यात UPSCची परीक्षा होणार, लक्षात ठेवा। मे महिना पुढील वर्षी। आता पाकिस्तानमध्ये भारताप्रमाणे सुरू झाली कॉकरोच अवामी पार्टी। सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटीचा निधी सुपूर्द केला। फोनमध्ये ॲपल व गुगल 8 बदल आणणार आहे। फोनमध्ये दिसतील तुम्हाला 8 बदल। आषाढी वारीत यंदा VIP दर्शन बंद राहणार आहे। वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। घरगणना अभियानात जालना जिल्हा राज्यात अव्वल। BSFच्या महिला पथकाने सर केलं एव्हरेस्ट शिखर। जगातील सर्वात उष्ण शहरामध्ये भारताची 50 शहरे आहेत। 12 जूनपासून सुरू होणार महिला T20 वर्ल्ड कप स्पर्धा। मित्रांनो, मराठी बातम्यांसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। गायीच्या दुधात प्रति लिटर 2 रुपये वाढ करण्यात आली आहे। ज्येष्ठ समाजसेवक जनार्दन भोथे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर। उत्तर प्रदेशच्या सर्व विद्यापीठ व कॉलेजमध्ये युनिफॉर्म कंपल्सरी करण्यात आला आहे। महत्त्वाचा UP सरकारचा निर्णय। आता गावकऱ्यांना मोफत मिळकत पत्रिका मिळणार। सनद फी माफीची महसूल मंत्र्यांनी घोषणा केली। UPSCतर्फे 27 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर। आता भारतात डोपिंग गुन्हा ठरणार आहे। नीटमुळे फार्मसी प्रक्रिया रखडणार। 9 शाखांमध्ये नीटचे मार्क ग्राह्य धरले जातात। मुक्त विद्यापीठच्या परीक्षा 27 मे रोजी सुरू होणार। महत्त्वाची बातमी विद्यार्थ्यांसाठी। देशात ब्रह्मपुरी सर्वात उष्ण, पारा 47.2 डिग्री। बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती व पंतप्रधान यांची भेट घेतली। स्टेट बँक ऑफ इंडिया आजपासून 6 दिवस बंद राहणार। ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी। 11वी प्रवेशासाठी 25 मे पर्यंत नोंदणी करता येणार आहे। 12वीच्या गुणपत्रिका सोमवारी मिळणार। 24 राज्यसभा जागांसाठी 18 जूनला मतदान होणार। 3 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार। 3 जुलै लक्षात ठेवा।